Friends, this is example number 7 from problem set. Here XA, we have to prove that XA parallel to YB. XA कुठे आहे जरा काढूया का बघा. हे XA हे आणि YB कुठे आहे बघा सर. हे YB, हे XA आणि हे YB सापडलं का बघा सर. आणि हे दोन पॅरलल दाखवायचं आहे. आता ही इंटरसेक्टिंग लाईन आहे. आता हे दोन अँगल्स, हा अँगल आणि हा अँगल आपल्याला काही समान दाखवता येतो का, हेच मेन आहे सर आपलं काम. बघा बरं सर, आता मी हा कलर बदलतो समजण्यासाठी. हा XA झाला आणि हा YB. बरोबर सर. आपल्याला जर हे दोन कोन आपण दाखवू शकलो, हा कोन आणि हा कोन जर आपण समान दाखवू शकलो, ही लाईन पॅरलल केव्हा होतील. ही इंटरसेक्टिंग लाईन आहे. हे विक्रम कोण आहेत, अल्टरनेट अँगल्स. जर अल्टरनेट अँगल आपण इक्वल दाखवू शकलो तर लक्षात घ्या हे दोन लाईन्स पॅरलल होतील. कसं दाखवायचं, लेट अस ट्राय. म्हणजे आता मी काय केलं लक्षात घ्या. मी असं म्हणालो की जॉईन, हे घेऊया सर, जॉईन जोडलं. लक्षात घ्या XA कॉमा YB हे दोन जोडले. आणि काय जोडूया बघा सर, XZ पण जरा जोडूया का बघा. XZ आणि लक्षात घ्या ZY. हा लक्षात घ्या ZY. हा या ठिकाणी लक्षात घ्या ZY. हे इतके आपण जॉईन केले लक्षात घ्या सर. हा हे आपण लक्षात घ्या काय केले बघा सर, जॉईन केले. समजते का बघा सर, हे जॉईन केले आपण सर. तर आता लक्ष द्या, हे पहिली गोष्ट अशी की हे लिनियर आहेत सर. XZY हे लिनियर आहेत, एका रेषेत आहेत. का रेषेत आहेत, का सेंटर्स अँड टचिंग पॉइंट आर लिनियर. हे कशावरून, तर थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. तर तेवढे एक लिहून टाकूया, पुन्हा टेन्शन कमी राहतं. मग हे एक X डॅश Z डॅश Y हे एक रेषीय आहेत, कारण थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. समजते का बघा सर. आता हा विषय संपला. आता आपल्याला काय करायला लागेल की मला असं वाटतं सर, ह्या ब्ल्यू ट्रायंगल मध्ये आपण जाऊया. ब्ल्यू ट्रायंगल मध्ये तुम्ही गेलात तर XA आणि XZ सेम आहे बघा. का तर ती रेडियस आहे बघा सर, R1. ही रेडियस आहे बघा R1, म्हणजे रेडियस ऑफ द सेम सर्कल. म्हणजे हा आयसोसिलस ट्रायंगल आहे. म्हणजे आयसोसिलस ट्रायंगल असल्यामुळे हे दोन कोन समान XX. इथपर्यंत कळलंय का बघा. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, इन ट्रायंगल XAZ, इन ट्रायंगल XAZ. बरोबर सर. या ठिकाणी XA इज इक्वल टू XZ, XA इज इक्वल टू XZ. ह्याला कारण काय बघा सर, रॅडी ऑफ द सेम सर्कल. बघा सर, रॅडी ऑफ द सेम सर्कल, रॅडी ऑफ द सेम सर्कल किंवा स्मॉल सर्कल म्हणा, लहान वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आता ह्या लक्षात घ्या, ट्रायंगल XAZ इज आयसोसिलस ट्रायंगल. बरोबर सर. ट्रायंगल XAZ इज आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस ट्रायंगल. आणि आयसोसिलस ट्रायंगल झाल्यामुळं त्याचे दोन अँगल समान होणार. त्यामुळे अँगल A इज इक्वल टू अँगल Z. अँगल XAZ, मेजर ऑफ अँगल XAZ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल XZA. XZA इज इक्वल टू X कंसात से म्हणूया आपण, असं मानूया. आता जर इकडं बघितलं लक्षात घ्या सर, तर सिमिलरली देखील आपल्याला असं म्हणता येते. लक्षात घ्या, सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे इथं जर बघितलात लक्षात घ्या तर हा YZ आणि लक्षात घ्या YB सेम आहे, बिकॉज रेडी ऑफ द सेम सर्कल. त्यामुळे हा आयसोसिलस ट्रायंगल झाला. त्यामुळे हे दोन अँगल समान झाले. ह्याला आपण Y आणि Y म्हणूया. लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा सर. मग त्याला सिमिलरली म्हणता येईल. सिमिलरली इन ट्रायंगल ZYB. बरोबर आहे का बघा सर. सिमिलरली
तसं सेमच आहे ना सर. सिमिलरली इन ट्रायंगल ZYB, इन ट्रायंगल ZYB कॉमा हा अँगल आणि हा अँगल Y, मेजर ऑफ अँगल YZB, मेजर ऑफ अँगल YZB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ZBY, मेजर ऑफ अँगल ZBY इज इक्वल टू Y. लक्षात घ्या से असं म्हणूया आपण. पण तुमच्या हे लक्षात येते का बघा सर की हे दोन कोण समान आहेत, एक्स इज इक्वल टू वाय, कारण व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स. हे व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स आपण तात्पुरतं ह्याला समजा आपण रिझल्ट नंबर 1 म्हटलं आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हटलं. लक्षात घ्या सर. तर हे दोन अँगल लक्षात घ्या कसं झालं, व्हर्च्युअली अपोजिट आहेत. म्हणजे अँगल XZA, मेजर ऑफ अँगल XZA हा अँगल, हिकडला अँगल BZY, मेजर ऑफ अँगल BZY, हे दोन समान आहेत. का सांगा सर, व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स. ह्याला कारण लक्षात घ्या, व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स, परस्पर लक्षात, व्हर्च्युअली अपोजिट अँगल्स हे दोन कोण समान आहेत. लक्षात घ्या. म्हणजेच आपण ह्याला भाषेमध्ये असं म्हणू शकतो सर, एक्स इज इक्वल टू वाय, एक्स इज इक्वल टू वाय. आणि ह्याला आपण लक्षात घ्या रिझल्ट नंबर 3 म्हणू शकतो. मग आता एक्स बरोबर वाय जर असेल तर हे बरोबर हे असणार ना सर, तर हे बरोबर हे असणार. एक्स बरोबर वाय असेल तर हे एक्स बरोबर हे वाय असणार ना सर. हे जर एक्स बरोबर वाय असेल तर हे एक्स बरोबर वाय असणार. म्हणून मेजर ऑफ अँगल XAZ, मेजर ऑफ अँगल XAZ इज इक्वल टू XAZ इज इक्वल टू हा ZBY, मेजर ऑफ अँगल ZBY, मेजर ऑफ अँगल ZBY. काय कारण सांगा, तर बाय 1 2 3. ह्याला कारण काय सांगा सर, बाय 1 2 3, 1 2 3 नुसार हे दोन अँगल समान सर, एक्स बरोबर वाय झाले. मग पण हे लक्षात घ्या कसले आहेत, अल्टरनेट अँगल्स. हे अल्टरनेट अँगल्स आहेत सर, लक्षात घ्या बरोबर. आणि ही छेदिका आहे, म्हणजे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे बाय प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स, समांतर रेषाच्या विक्रम कोन कसोटीनुसार ह्या दोन लाईन्स कशा आहेत सांगा सर, पॅरलल आहेत. कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत, विक्रम कोन आहेत. हे विक्रम कोन समान झाल्यामुळे ह्या दोन रेषा पॅरलल झाल्या. त्यामुळे XA पॅरलल टू YB, देअरफॉर लक्षात घ्या XA पॅरलल टू YB, XA पॅरलल टू लक्षात घ्या YB. का झालं सांगा सर, बाय प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स. समांतर रेषाच्या विक्रम कोन कसोटीनुसार. आणि म्हणून याला म्हणायचं लक्षात घ्या हेन्स प्रूव्ड. शेवटचं वाक्य काय बघा सर, आवश्यक साध्य सिद्ध झाले, हेन्स प्रूव्ड. लक्षात आलं का बघा सर. ही जी लिखाणाची स्टाईल आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्या, कशा पद्धतीनं लिहिलं गेलं हेही बघा. आणि सोप्यात सोपं करताना सिमिलरली म्हणून आपण डायरेक्ट करू शकतो. जसं ह्याला एक्स मानलं तसं वाय मानलं. त्यामुळे आपण थोडक्यामध्ये हे आपण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. लक्षात घ्या. अशाच प्रकारचं पॅरलल लाईनचं एक्झाम्पल इथे एक आहे बघा सर, 8वं. ह्या 8व्या गणितात त्यांनी काय म्हणले, प्रूव्ह दॅट AX पॅरलल टू BY. कुठे आहे बघा ते AX कुठे आहे बघा सर, हे तर हे लहान वर्तुळामध्ये दिसते हे AX आणि मोठ्या वर्तुळामध्ये दिसते लक्षात घ्या सर हे BY. हे दोन आपल्याला पॅरलल दाखवायचे. मग हे दोन पॅरलल केव्हा होतील सर, हे दोन पॅरलल केव्हा होतील, जर त्याचे हे संगत कोन समान झाले. हा कोन आणि हा कोन ह्याला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतात. हे जर संगत कोन समान झाले तर लक्षात घ्या ह्या दोन लाईन्स पॅरलल होणार. प्रश्न असा आहे की हे दोन कोन समान का होतील.
का होतील हे दोन कोन समान? तर पहा, लक्षात घ्या सर, आपण लहान वर्तुळामध्ये जाऊया. लक्षात घ्या, पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे असंच म्हणूया इथं जॉईन. जॉईन लक्षात घ्या एक्स ए बरोबर आहे सर वाय बी. जॉईन एक्स ए वाय बी. आणखीन काय जॉईन करूया? एक्स झेड पण जॉईन करूया. जॉईन एक्स झेड. ओके सर, हा जॉईन एक्स झेड जॉईन केलं. हा, आता आणखीन एक लक्षात घ्या सर, ही जी लाईन जॉईन करतोय आपण, हा वाय इज द सेंटर ऑफ बिग सर्कल, एक्स इज द सेंटर ऑफ स्मॉल सर्कल आणि झेड इज द टचिंग पॉइंट. आणि मग लक्षात घ्या, ही लाईन हे लिनियर होणार ना सर. हे वाय एक्स आणि हे एकाच रेषेत येणार सर. हे एक लाईन मध्ये येणार वाय झेड. ह्याला कारण काय बघा सर. आणि हे तुम्ही जॉईन केले वाय झेड. काय जोडले बघा सर? वाय झेड तुम्ही जॉईन केले. पण हे वाय इथं जर तुम्ही लक्षात घेतलात, हे वाय डॅश एक्स डॅश झेड हे तिन्ही एक रेषीय आहेत. का? बिकॉज द सेंटर्स ऑफ द सर्कल अँड टचिंग पॉइंट्स आर लिनियर. हे कुठल्या थिअरम नुसार? बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. ह्याला कुठला थिअरम म्हणायचं सांगा सर? बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स. स्पर्श करणाऱ्या वर्तुळांच्या प्रमेयानुसार एक्स वाय एक्स झेड एक रेषीय आहे. आता आपण काय करूया, तुमच्या लक्षात येते का बघा सर? हे जे लहान वर्तुळ आहे, स्मॉल सर्कल दिसतंय का बघा सर? स्मॉल. तर ह्याच्यामध्ये हे ब्ल्यू, हे बघा सर, हे ब्ल्यू आणि हे दोन रेडियसच आहेत बघा सर. हा त्रिकोण दिसतोय, लहान वर्तुळाची त्रिज्या आहे बघा R1 आणि R2. दिसली का बघा सर? ही लहान वर्तुळाची त्रिज्याच आहे लहान वर्तुळामध्ये. असं म्हणूया आपण इन स्मॉल सर्कल. बघा सर, इन स्मॉल सर्कल लहान वर्तुळामध्ये. बरोबर आहे सर. या ठिकाणी एक्स ए बरोबर एक्स झेड, एक्स ए बरोबर एक्स झेड, ह्याला कारण रॅडी ऑफ द सेम सर्कल इज इक्वल टू R1. ह्याला कारण काय बघा सर? रॅडी ऑफ द सेम सर्कल. रॅडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बघा लक्षात येते का सर? मग हे दोन सेम असल्यामुळं हा एक्स ए झेड हा आयसोसिलस ट्रायंगल झाला. ट्रायंगल ए एक्स झेड, ट्रायंगल ए बघा सर, ट्रायंगल ए एक्स झेड इज आयसोसिलस ट्रायंगल. इज आयसोसिलस ट्रायंगल. नीट बघा सर, समजते का? गडबड नाही कुठलीही. आणि हा आयसोसिलस असेल तर हा कोण लक्षात घ्या काय होईल बघा सर? हा कोण आणि हा कोण सेम होईल. म्हणजे अँगल ए बरोबर अँगल झेड. अँगल ए बरोबर काय होईल सांगा? अँगल झेड. Therefore measure of angle A, बघा सर समजतंय का? measure of angle A is equal to measure of angle Z. measure of angle A बरोबर measure of angle Z. रिझल्ट नंबर 1. हा अँगल A आणि अँगल Z सेम झाला बघा सर. आता मोठ्या वर्तुळात जावा. इन बिग सर्कल. बघा बरं सर, इन बिग सर्कल यात तुम्ही सिमिलरली म्हणू शकताय, नाही असं नाहीये, लक्षात घ्या. सिमिलरली म्हणू शकता. ह्याच्यामध्ये सर वाय बी आणि वाय झेड, ह्यात कसं आहे बघा सर? वाय बी आणि वाय झेड हे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. ही वाय बी दिसते का बघा सर? हे वाय बी आणि ही लक्षात घ्या वाय झेड ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, ती सेम आहे. रॅडी ऑफ द सेम सर्कल. बरोबर आहे सर? रॅडी ऑफ द सेम सर्कल, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. रॅडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या लक्षात घ्या समान असतात. त्यामुळे हा आयसोसिलस ट्रायंगल झाला. कुठला बघा? बी वाय झेड. ट्रायंगल बी वाय झेड, ट्रायंगल बी वाय झेड इज आयसोसिलस ट्रायंगल. हा आयसोसिलस ट्रायंगल झाला सर, समद्विभुज त्रिकोण झाला. त्यामुळं हे त्याचे पायालगतचे कोण समान होणार? अँगल बी बरोबर अँगल झेड हा पण होणार बघा सर. अँगल बी बरोबर अँगल झेड. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी बरोबर मेजर ऑफ अँगल झेड. अँगल बी बरोबर अँगल झेड झाला. ह्याला म्हणूया रिझल्ट नंबर 2. मग हा अँगल झेड राईट साईड आहे का बघा? मग राईट साईड सेम असेल तर लेफ्ट साईड सेम. राईट साईड सेम आहे का बघा सर? मेजर ऑफ अँगल झेड आणि हा मेजर ऑफ अँगल झेड, राईट साईड सेम आहे का? आहे.
Left side same. Measure of angle A is equal to measure of angle B. Therefore, measure of angle A is equal to measure of angle B. काय कारण सांगा सर? तर बाय 1 and 2. काय कारण सांगा? बाय 1 and 2. मग आता अँगल लक्षात घ्या, अँगल ए बरोबर अँगल बी झाला. हे दोन कोन सेम झाले म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल सेम झाले. मग करस्पॉन्डिंग अँगल सेम झाल्यामुळे हे दोन लाईन्स कसे होणार बघा सर? पॅरलल होणार. देअरफॉर म्हणजे कसं झालं? AX पॅरलल टू BY. देअरफॉर लक्षात घ्या, AX पॅरलल टू BY. AX पॅरलल टू BY का बघा सर? व्हाय? बाय प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स. हेच आहे लक्षात घ्या, मगाच बाय प्रॉपर अल्टरनेट अँगल्स होतं, आता करस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोण. बाय प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर पॅरलल लाईन्स. समांतर रेषांसाठी असलेल्या संगत कोनांच्या गुणधर्मानुसार AX पॅरलल टू BY झालं. हेन्स प्रूव्ड. इथं एवढंच म्हणायचं लक्षात घ्या, हेन्स प्रूव्ड आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. लक्षात आलं का बघा सर? ह्याच्यामध्ये मी मुद्दामून X Y म्हणलं नाही, कारण गरजच नाही. अँगल A बरोबर अँगल Z, अँगल B बरोबर अँगल Z. अँगल झेड सेम दिसतोय, तेव्हा अँगल ए बरोबर अँगल बी. फिनिश. एकदम सोपं आहे. हे गणित इम्पॉर्टंट पण आहे. ओके.